सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उभे केलेले सर्व उमेदवार, सर्व माझे अमरावती शहराचे प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, माझे पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज आवर्जून मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून ह्या परिसरामध्ये उद्याच्या 15 तारखेला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आम्ही जे 85 उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, ही आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करण्याकरता मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. मित्रांनो, अमरावतीच्या या पवित्र भूमीमध्ये माता अंबादेवी, कौंडण्यपूरची माता रुक्मिणी, सालबर्डीची भगवान शिव, वेदपूरचे हनुमानजी यांच्या चरणी सुरुवातीलाच मी नतमस्तक होतो. संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत गुलाबराव महाराज, श्री चक्रधर स्वामी, मुसळखेड्याचे संत यशवंत महाराज या महामानवांना मी अभिवादन देखील करतो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागलेला आहे. मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप आणि आमच्या विचाराच्या लोकांना का निवडून द्यायचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्षाचे लोक करतात. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलं, जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान, आणि मताचा देखील अधिकार दिलेला आहे. आम्ही नेहमी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन ते राज्य उभं केलं, रयतेचं राज्य केलं. हा इतिहास आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे, वाचलेला आहे, अनुभवलेला आहे. आणि हे सगळं होत असताना आपल्याला त्याच रस्त्याने गेलं पाहिजे. आमची हीच भूमिका आहे की आपण सगळ्यांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे गेलं पाहिजे. आत्ता बोलत असताना मी सुलभाताईंचं भाषण फार बारकाईने ऐकत होतो. ते साधारण त्यांना आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आम्हा लोकांच्या मदतीनं, सरकारच्या मदतीनं जी काही कामं जवळपास 3275 कोटी रुपयाची केली मागच्या पंचवार्षिकमध्ये, ती सांगण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही पुन्हा सरकारमध्ये आहोत, पुन्हा आपल्याला विकास करायचा आहे. तो विकास करत असताना मला जो 35 वर्षाचा अनुभव आहे, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलून महाराष्ट्राला दाखवलेला आहे. 10 वर्ष पुणे महानगरपालिका माझ्याकडे होती. मी अनेक नगरपालिका उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी तिथला सर्वांगीण विकास करून दाखवलेला आहे. बंधू भगिनींनो, मी कामाचा माणूस आहे. मला शहरं चांगली करायला आवडतात, विकास करायला आवडतो. फक्त काम दर्जेदार झालं पाहिजे आणि तिथं सगळ्यांच्या मध्ये जातीय सलोखा असला पाहिजे. मी महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष काम करत असताना बघितलं, काही लोक स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या करता समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचं काम करतात, तेढ निर्माण करण्याचं काम करतात. परंतु त्याचा खरा फटका कुणाला बसतो तो गरीबाला बसतो. ज्यांचं दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटती, असा माझा गरीब माणूस त्याच्यामध्ये भरडला जातो. कारण नसताना व्यापाऱ्यांची दुकानं ही त्याच्यामध्ये अडचणीमध्ये आलेले चित्र आपण पाहतो. आणि तो मेसेज जर उद्योगपतींच्या पर्यंत पोहोचला तर उद्योगपती गुंतवणूक करायला तयार होत नाही. ते म्हणतात किंवा तिथं जर जातीय सलोखा नसेल आणि काही वेगळं घडलं
तर आपल्या उद्योगावर परिणाम होईल। तुम्ही पहा, आज रायगड जिल्ह्यामध्ये उद्योग मोठ्या प्रमाणावर आलेत, पुणे जिल्ह्यामध्ये उद्योग मोठ्या प्रमाणावर आलेत, नाशिक जिल्ह्यामध्ये उद्योग मोठ्या प्रमाणावर आलेत, संभाजीनगरच्या त्या परिसरामध्ये उद्योग आलेले आहेत आणि त्याच्यातून लोकांना पण कळलंय। नागपूरच्या परिसरामध्ये बुट्टीबोरीला उद्योग आहेत, जनतेलाही कळलंय की बाबा आपण जर काही इथं चुकीच्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न कुणाच्या सांगण्या वागण्यावरून केला तर त्याचं प्रचंड नुकसान त्या शहराला भोगावं लागतं, तिथल्या निष्पाप लोकांना भोगावं लागतं, तिथल्या व्यवसायधारकांना भोगावं लागतं आणि एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देखील एक भीतीची भावना निर्माण होते। म्हणून माझी विनंती आहे, निवडणुका येतील, निवडणुका जातील। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण हा सगळा भाग येतो। त्याच्यामध्ये कोकणमध्ये मुंबई येते, त्याच्यावर तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, कारण ती देशाची आर्थिक राजधानी आहे। पुण्याच्या परिसरामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक पण आलेली आहे, ॲटो क्लस्टर पण झालेलं आहे, ॲटो हब पण झालेला आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणावर IT चे पण लोक काम करतात। असं सर्व बाबतीमध्ये ते शहर आणि तो परिसर पुढे चाललेला आहे। नाशिकमध्ये देखील आपल्याला तशाच प्रकारचं चित्र बघायला मिळेल, तेही एक विभागाचं महत्त्वाचं ठिकाण आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं छत्रपती संभाजीनगर, तिथं पण आता आम्ही जो काही नागपूर ते मुंबई हा समृद्धी मार्ग तयार केलेला आहे, तो आपल्या औरंगाबादच्या संभाजीनगरच्या जवळनं जातो, त्याचाही खूप मोठा फायदा तिथं त्या शहराला होतोय। रोजगार मिळतोय, तरुणींच्या हाताला काम मिळतंय आणि ते शहर पण पुढे चाललंय। नागपूर तर आपली उपराजधानी, त्याही परिसरामध्ये मोठे मोठे कॅन्सर हॉस्पिटल झालंय, बुट्टीबोरी मोठी इंडस्ट्री आलेली आहे, त्याच्यात नवीन नवीन उद्योग येत आहेत। त्याचबरोबर तिथं विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालेलं आहे। मी मगाशी नावं घेतली त्या बहुतेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळ आहेत। मुंबईला आहे, पुण्याला आहे, नाशिकला आहे, संभाजीनगरला आहे, नागपूरला आहे। अमरावतीचं विमानतळ आत्ताच मी उतरलो, नाईट लँडिंगचं काम कुठपर्यंत आलं मी अधिकाऱ्यांना विचारत होतो, ते म्हणले की दादा 3 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल, परंतु आपल्याला अजून धावपट्टी वाढवावी लागेल, त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी कराव्या लागतील, कारण जी विभागाची ठिकाणं आहे त्यामध्ये आता अधिकचं आपल्या अमरावतीला देण्याची गरज आहे। मी आपल्या राज्याचा अर्थमंत्री आहे, मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की मी मध्ये मंत्रिमंडळामध्ये चर्चा करत असताना सांगितलं की 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यामध्ये विकास तर झालाच पाहिजे, अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या पाहिजे, स्ट्रॉंग वॉटर त्या ठिकाणी जाण्याच्या करता व्यवस्था झाली पाहिजे, लाईटची व्यवस्था झाली पाहिजे। पण हे जिल्ह्याचं ठिकाण नाही आहे, तर हे विभागाचं महत्त्वाचं शहर आहे आणि त्याच्यामुळं इथं झुकतं माप देण्याचा प्रयत्न इथून पुढच्या येणाऱ्या अर्थसंकल्पापासून मागं तर मी दिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये आता सुलभाताईंनी सांगितलं त्या प्रकारे अधिकची भर टाकण्याची गरज आहे। मी ज्यावेळेस निर्णय घेत असतो, टाटा ट्रस्ट आणि राज्य शासन ह्यांचं CIIIT अशा पद्धतीनं 200-250 कोटी रुपयाचे प्रकल्प हातात घेतलेले आहेत। पुण्यामध्ये 270 कोटीचं CIIITचं काम चाललंय, 220 कोटी रुपये टाटा देत आहे आणि 50 कोटी रुपये तिथं राज्य सरकारने टाकलेले आहेत। आपल्या इथं आपण 200 कोटीचा प्रोजेक्ट करतोय, त्याच्यामध्ये 165 कोटी रुपये टाटा ट्रस्ट काढतोय, 35 कोटी रुपये आपण राज्य सरकारच्या वतीनं DPDCच्या वतीनं तिथं टाकतोय। त्याचंच भूमिपूजन आता करायचं आहे। त्याच्यातून दरवर्षी 7,000 विद्यार्थी-विद्यार्थिनी हे आता आपल्या राज्यात जे शिक्षण दिल्यानंतर त्या मुलाला मुलीला नोकरी मिळू शकेल
अशा प्रकारचं शिक्षण देण्याचं काम टाटाच्या बरोबरीनं आपण 36च्या 36 जिल्ह्यामध्ये करायचं ठरवलेलं आहे. परंतु पहिल्या टप्प्यात जे 15 जिल्हे घेतलेले आहेत, 12-15, त्यामध्ये आमच्या सुलभाताईंनी माझ्या मागे लागून अमरावती शहरामध्ये ते मंजूर करून घेतलं. त्याच्यातून तुमच्या इथल्या मुलांना मुलींना CIITचं शिक्षण मिळणार आहे. तुम्हाला कधी जायचं असेल तर ते आम्ही गडचिरोलीला केलेलं आहे, ते सुरू झालंय. रत्नागिरीला काम चाललंय, पुण्यामध्ये काम चाललंय, बीडमध्ये काम चाललंय, संभाजीनगरला मंजूर केलंय. ही समाजाची गरज आहे. नुसती भाषणं करून, एकमेकावर आरोप करून, एकमेकाची निंदा नालस्ती करून मित्रांनो लोकांचे प्रश्न सुटणार नाही. लोकांचं पोट त्यांनी भरणार नाही. त्याच्याकरता लोकांना त्यांचा आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या करता आपल्याला दिशा देण्याचं काम करावं लागणार. पंतप्रधान आवास योजना, त्याच्यातून राज्य सरकार मदत करतं. प्रत्येक शहरामध्ये नाही म्हटलं तर काही लोक स्लममध्ये राहतात, झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांनाही चांगल्या घरात राहण्याचा अधिकार आहे. तेही आपले जबाबदार सहकारी आहेत आणि त्याच्यामुळं ह्याही कामामध्ये करोडो रुपयाचा निधी हा केंद्र सरकार देत आहे. आपल्या राज्याला काही जवळपास 20 लाख घरं त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहेत. त्याच्यातून आपण आपल्या अमरावती परिसरातला गरीब माणूस ज्याला स्वतःच्या पैशाने 100% घर बांधता येणार नाही, त्याला राज्याचा केंद्राचा पैसा आणि काही त्याचा हातभार अशा पद्धतीची घरं आपण उभी करू शकतो. व्हर्टिकल देखील आपण जाऊ शकतो. मगाशी सुलभाताई बोलत असताना इथल्या फ्लायओव्हरच्या बद्दल बोलले. माझं हे आता उद्याचं 15 तारखेचं महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या की जवळपास त्याच काळामध्ये ज्या जिल्हा परिषदेचं आरक्षण 50%च्या बरोबर आहे त्या ठिकाणच्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायती लागतील. त्याच्यामध्ये पुन्हा आम्ही सगळेजण त्याच्यात अडकू. पण 23 फेब्रुवारीला अधिवेशन आहे. माझी सुलभाताईंना, माझी संजयजींना सूचना आहे की आता जे जे प्रकल्प हे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा अंतर्भाव करण्याची गरज आहे, ते आत्ताच 15 तारखेचं मतदान झालं की मुंबईला माझ्या ऑफिसला जावा. मी तिथं माझे सेक्रेटरी आणि माझ्या स्टाफला सूचना देतो आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पाचा समावेश होण्याच्या करता बजेटमध्ये तरतूद करून देण्याच्या करता माझा संपूर्णपणे सहकार्य राहील याबद्दलची खात्री आणि ग्वाही अमरावतीकरांनो मी तुम्हाला देतो. मी शब्दाचा पक्का आहे. हा माझा वाद आहे. त्याच्यामुळं इतरांचं राजकारण, मी इथं येऊन कुठेतरी तुमच्या भावना भडकायला नाही आलो, तुम्हाला ताठ मानेने उभा करायला आलेलो आहे. तुमच्या इथं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायला आलेलो आहे. आता ज्या ज्या गोष्टीचा उहापोह झाला ती आपले प्रश्न, विजन विकासाचं गतिमान अमरावतीचं, ही जी आमची भूमिका आहे त्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना पुढे जायचं आहे. ह्याच्यामध्ये या सर्वसाधारण क्षेत्र विकास हा असो किंवा माझ्या अल्पसंख्याक विकास असो किंवा समाज कल्याण योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयाची विकास कामं मार्गी लागली असल्याचं मगाशी त्यांनी 3275 कोटीच्या बद्दल सांगितलं. परंतु आता जेव्हा सरकार, स्थानिक आमदार आणि नगरसेवक, मी आज सरकारमध्ये स्थानिक आमदार इथं सुलभाताई आहे आणि माझ्या पाठीमागं बसलेले हे माझ्या लाडक्या बहिणी नगरसेविका आणि लाडके भाऊ नगरसेवक, यांना जर तुम्ही निवडून दिलं तर इथल्या विकासाला अधिक गती देता येईल, बळकटी देता येईल. अमरावती महानगरपालिकेच्या मध्ये आपण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम केलं तर बळ देण्याचं काम, मतदान रूपी आशीर्वाद देण्याचं काम हे तुम्ही उद्या 15 तारखेला केलं तर आपल्यातले अनेक प्रश्न, कारण काय, कारण लोकसभेच्या निवडणुका झाल्या, देश पातळीवर कुणाला निवडून द्यायचं हा निर्णय त्या भागातल्या जनतेने घेतलेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देश त्या ठिकाणी सांभाळतायत, देशाला पुढे घेऊन जात आहेत. राज्याचे विधानसभेची निवडणूक झाली,
त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार, एकनाथराव शिंदे हे राज्याचा कारभार बघतायत. त्या निवडणुका संपलेल्या आहेत. जनता देशाचं मतदान करताना त्या पद्धतीने विचार करतात. देश कुणाच्या हातात द्यायचा, राज्याचा विचार करताना राज्य कुणाच्या हातात द्यायचा हा विचार करतात. आता तुम्हाला सगळ्यांना महानगरपालिका कुणाच्या हातात द्यायची हा त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की ह्याच्यामध्ये आम्हाला जे ठराव करावे लागतात, आम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्टीला मान्यता द्यावी लागती. त्यावेळेस आपल्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका तिथं असले तर ह्या गोष्टी सोप्या जातात. आणि त्याच्यातूनच जे काही मगाशी सांगण्यात आलं, मग इथली अमृत 2 अमरावती वाडी पाणीपुरवठा योजना असेल, त्याच्यामध्ये उद्याच्या काळामध्ये माझ्या अमरावतीकरांना रोजचे रोज पाणी मिळालं पाहिजे. पण पाणी देखील मिळत असताना पाण्याचा गैरवापर होणार नाही ह्या पद्धतीची काळजी माझ्या लाडक्या बहिणींनी आणि इथल्या सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे. अमरावती शहर भुयारी गटार योजना 2,500 कोटीचा प्रकल्प आहे. कुठली महानगरपालिका स्वतःच्या ताकदीवर मोठे मोठे प्रकल्प पुढे नेऊ शकत नाही. त्याला केंद्राची मदत लागते, त्याला राज्याची मदत लागते, त्याला वेगवेगळ्या नाबार्ड असेल, काही ठिकाणी आम्ही वर्ल्ड बँकेचे पैसे आणतो, काही ठिकाणी जायकाचे पैसे आणतो. आणि त्या गोष्टी आपल्याला करावं लागतील, कारण अमरावती विभागाचं हे महत्त्वाचं शहर आहे. आणि त्याच्यामुळं हे विभागीय इथं कार्यालय आहे, इथं आयुक्तालय आहे, इथं बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्याकरता ज्या ज्या उल्लेख आमच्या मगाशी सुलभाताईंनी केला त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं करायच्यात. अमरावती शहर विकास आराखडा, त्याला आपण DP प्लॅन म्हणतो, म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये अल्पशा दुरुस्ती करण्याची गरज आहे. जसं की नगर विकास क्षेत्रातील जमिनी ज्याला आपण ग्रीन झोन म्हणतो ते कमी करून फ्युचर अर्बनायझेशन संभावित अकृषी शहर विस्तारीकरण क्षेत्रात समाविष्ट करण्याची गरज आहे. त्याशिवाय खऱ्या अर्थाने नियोजनबद्ध पद्धतीचा विकास माझ्या अमरावतीच्या अवतीभोवती होऊ शकत नाही. जास्तीत जास्त आरक्षण इथं अमरावतीच्या जवळपास राज्य सरकारची, त्या ठिकाणी विद्यापीठाची किंवा कृषी विद्यापीठाची आणि इतर वेगवेगळ्या संस्थांची मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. माझं स्वतःचं मत असं आहे, कुणाला पटो किंवा न पटो, ज्यावेळेस आपण आरक्षण टाकतो त्यावेळेस अल्पभूधारक जमीनधारकाच्या ठिकाणी आरक्षण टाकल्यापेक्षा राज्य सरकारच्या जिथं जमिनी आहेत तिथं जर आरक्षण टाकलं तर त्याच्यातनं आपल्याला निधी पण जो द्यावा लागतो जमीन ताब्यात घेण्याच्या करता तोही द्यावा लागणार नाही. जेवढी जमीन त्या प्रकल्पाच्या करता लागती, उद्याची 50-100 वर्ष डोळ्यासमोर ठेवून तेवढी तिथं ठेवू, ती काढण्याचं कारण नाही, कारण ती आपली समाजाची गरज आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी त्या जमिनीकडे दुर्लक्ष होतं. तिथं जे काही व्हायला पाहिजे ते तिथं होताना दिसत नाही. आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल. अनधिकृत भूखंडावर निर्मित झालेल्या लोकवस्तीमध्ये भूखंड व बांधकाम नियमाकुल करावं लागेल. कधी कधी लोक फार त्यांच्याकडे कमी पैसे असतात, कुठंतरी मागे गुंठेवारी केली आणि तिथंच त्यांनी घर बांधलं, तिथं आपल्याला त्याला अधिकृत करावं लागेल. पण ते अधिकृत करताना तिथं रस्ते तर करावे लागतील, तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं लाईटची व्यवस्था करावी लागेल. त्याच्यामध्ये जर उद्या ॲम्ब्युलन्स पाठवायची असेल, फायर ब्रिगेड पाठवायचं असेल, लोकांना जायचं यायचं असेल तर तेवढ्या मात्र बाबी आपल्याला नीटपणे करावे लागतील. तिथं ज्यांची घरं येतील तेवढ्यांना वाऱ्यावर न सोडता पर्यायी व्यवस्था देखील आपल्याला करता येते. आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष काम करत असताना अनेक शहरामध्ये तशा प्रकारच्या बाबी केल्या. मी पिंपरी चिंचवडमध्ये केल्यात, मी बारामतीमध्ये केल्यात. मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, आता बीड आणि पुणे जिल्ह्याचा आहे, तिथं काही ठिकाणी मी लोकांना विश्वासामध्ये घेऊन तशा पद्धतीनं कामं करत असतो. सर्व सिंधी बांधवांचे निवासी आणि वाणिज्य जागेचे लीज पट्टे हे त्यांना भूस्वामी म्हणजे मालक
म्हणून हस्तांतरित करावे लागणार आहेत. हेही काम आपण करू, कारण आम्ही सरकारमध्ये आहोत. आता या उद्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका झाल्यावर अमरावतीकरांनो 3.5 वर्ष कुठल्या निवडणुका नाही, 3.5 वर्ष. मग आपल्याला सगळ्यांना आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आमदार म्हणून आमदारांना प्रयत्न करावे लागतील. आम्ही महत्त्वाच्या पदावर तिथं बसलोय. आम्हाला त्याच्यामध्ये जे मागणी करतील त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य गणलं जावं आणि अतिशय व्यवस्थित सुनियोजित विकास माझ्या त्या वेगवेगळ्या शहरांचा व्हावा, ह्या पद्धतीनं आपण काम करूया. मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आत्ता सध्या माझ्याकडे वित्त तर खातं आहेच, नियोजन खातं आहे, प्लॅनिंग कसं करायचं, निधी कसा द्यायचा. माझ्याकडे आता क्रीडा खातं पण आहे. त्याच्यामुळं क्रीडा विभागाच्या संदर्भामध्ये सुरुवातही काही प्रश्न असतील तर जरूर मला सांगा. मी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा समावेश करतो. माझ्याकडे अल्पसंख्याक विभाग, ज्याच्यामध्ये मुस्लिम येतात, ज्याच्यामध्ये ख्रिश्चन येतात, जैन येतात, पारसी येतात, बौद्ध येतात, असा जो आमचा अल्पसंख्याक समाज आहे, त्या समाजाचा त्या अल्पसंख्याक विभागातनं आपल्याला निधी देता येतो. आणि ह्यावेळेस आम्ही ओबीसीला निधी देतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण एकंदरीतच काम करत असताना सारथी त्याचं काम इथं चाललेलं आहे, ते सर्वसाधारण लोकांच्या करता आहे. महाज्योती इतर मागासवर्गीय लोकांच्या करता, त्यांच्या मुलामुलींच्या करता आम्ही महाज्योती काढलेली आहे. आम्ही बार्टी मागासवर्गीय समाजाच्या करता काढलेली आहे. त्याच्यामध्ये आरटी आपण आदिवासी समाजाच्या करता काढलेली आहे. अल्पसंख्याक समाजाच्या करता कुठली संस्था अशा प्रकारची नव्हती, त्याकरता मार्टी ही संस्था आम्ही काढलेली आहे. उद्याचं आपलं सगळ्या निवडणुका संपल्या की त्याच्या बैठका मी त्या ठिकाणी घेणार आहे. आत्ताच मला येताना सूरज चव्हाण सांगत होतं की दादा युवक कल्याण ह्याची पण बैठक लावा. मागं ज्या मंत्र्याकडे ते खातं होतं त्यांनी त्याच्यामध्ये बरंचसं युवकांच्या करता उद्याचं काय व्हिजन आपल्या महाराष्ट्र सरकारचं असलं पाहिजे त्याबद्दलचा कार्यक्रम हा आपण त्या ठिकाणी करतोय. ह्याही गोष्टी मला आपल्याला ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी सांगायच्या. मित्रांनो, इतर अनेक बाबी आपण केलेल्या आहेत, परंतु अजून खूप काही आपल्याला सारथी, बार्टी, आरटी, अमृत ही पण आपण नवीन संस्था काढलेली आहे. महाज्योती, मार्टी अशा संस्थेचे विभागीय केंद्र हे माझ्या अमरावतीमध्ये मंजूर केलेले आहेत. त्यापैकी बार्टी आणि सारथी ह्या केंद्राचं काम चालू आहे आणि बाकीच्या केंद्राच्या बद्दल मला उद्याच्या अर्थसंकल्पाच्या वेळेस आठवण करा किंवा माझ्या ऑफिसला सांगा की अजित पवारांनी ह्या बाकीच्या पण महत्त्वाचं केंद्र त्या समाजातल्या मुलांना मुलींना तिथं विभागाच्या ठिकाणी जाऊन काय आमच्या करता हे विभागीय केंद्र काम करत आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत. त्या योजना तुमच्या वेगवेगळ्या समाजातल्या मुलामुलींच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळेजण करूया. मी त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेन. रमाई आवास, PM आवास आणि अन्य घरकुल योजनेच्या कामांना गती देण्याच्या बद्दल देखील 2 दिवसापूर्वीच रमाई योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा टप्पा मिळण्याच्यासाठी अमरावती महानगरपालिकेला 28 कोटी 84 लाख रुपयाचा निधी आम्ही वितरित केलेला आहे. मित्रांनो, आम्ही बोलत पण नाही. माझ्या बंधू भगिनींनो, आम्ही नुसतं ऐकून तुम्हाला सांगूच ऐकवत नाही, तर आम्ही कृती देखील करतो. आम्हाला एकंदरीतच आपल्याला श्री अंबादेवी एकविरा देवी विकास आराखडा ह्या मंजुरीस प्राधान्य आणि तीर्थक्षेत्र दर्जा मध्ये तुम्हाला आठवत असेल नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समवेत आपण ती मीटिंग केली आणि त्याच्यामध्ये काही सूचना आम्ही अनेक ठिकाणी कामं केलेली असल्यामुळं माझा नेहमी प्रयत्न असतो उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून आपण त्याच्यामध्ये काही अंतर्भाव करायचा. आपल्या इथं आत्ता ताईंनी सांगितलं इथला ब्रिज मला वाटतं रेल्वेचा तो त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे. त्यालाही आपल्याला तरतूद करावी लागेल, कारण
आपल्या अमरावती शहराला दोन्ही बाजूला जोडणारा तो महत्त्वाचा अशा पद्धतीचा ब्रिज आहे आणि म्हणून त्याला देखील आपल्याला मदत त्या ठिकाणी करावी लागणार आहे। त्या रेल्वे उड्डाण पुलाला 125 कोटी रुपयाचा प्रस्ताव आता शासनाकडे गेलेला आहे आणि विभागाचं ठिकाण ह्या नावाखाली आपण तो ब्रिज देखील मंजूर करू, त्याला पण बजेटमध्ये त्या ठिकाणी तरतूद करू, अशा प्रकारची माझा आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे। मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा। आम्ही शब्दाचे पक्के आहोत, आम्ही आमच्या भागामध्ये करून दाखवलंय। माझ्या अमरावतीकरांना आव्हान आहे, काही हे मान्यवर सुरेखाताई असतील, त्याच्यामध्ये आमचे संतोष असेल, संजयजी असतील, बाकीचे सगळे सुलभाताई असतील, सगळे सहकारी बारामतीमध्ये बरेच जण येऊन गेलेले आहेत। मी फार सिस्टमॅटिक पद्धतीनं बारामतीचा विकास केलेला आहे। आजूबाजूचे पण इंदापूर आणि इतर शहरं त्याही करता मी मदत करत असतो। मी येतानाच ठरवलं होतं की विभागाचं ठिकाण म्हणून ह्या अर्थसंकल्पामध्ये जेवढं काही मला मी 8 लाख 8.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प हा राज्य सरकारच्या वतीनं सादर करत असतो, महायुती सरकारच्या वतीनं सादर करत असतो आणि तो सादर करत असताना बाकीच्या विभागाच्या ठिकाणी बरंच काही झालेलं आहे। त्यांच्या तुलनेमध्ये आपल्याकडं थोडं कमी झालेलं आहे, जिल्ह्याच्या तुलनेने चांगलं झालेलं आहे, पण विभागाच्या तुलनेमध्ये आपल्याकडं कमी आहे। त्याच्यामुळं मी स्वतः त्यामध्ये लक्ष घालून ह्या शहराला विभागाचा जो दर्जा दिला गेलेला आहे, विभागाचं जे केंद्र केलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये आत्ता सुलभाताईंनी सांगितलेल्या आणि मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला आणि यदा कदाचित काही उद्याचे माझे नगरसेवक नगरसेविका बसल्या त्यांच्याही मनामध्ये काही सूचना असतील, इथं स्टेजवर बसणाऱ्या मान्यवरांनी पण सांगितलं की अजित पवार हे आमच्या शहराच्या फायद्याचं आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांना मदत करणार आहे, जास्तीत जास्त समाजाला त्याच्यातनं फायदा होणार आहे, अशा पद्धतीची कामं ही मी येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं तुमची मार्गी लावेन। त्याबद्दल तिळमात्र शंका तुम्ही मनामध्ये बाळगू नका। परंतु माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आम्ही ज्यावेळेस हे सगळं सांगतोय त्यावेळेस आम्ही सगळेजण आज केंद्रामध्ये आमचा इंडियाला पाठिंबा आहे, राज्यामध्ये आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी आहोत सरकारमध्ये, तसं ह्या शहराचा जबाबदारी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून ह्या माझ्या लाडक्या बहिणींना आणि ह्या माझ्या बांधवांना तुम्ही निवडून द्या। तुमच्या विश्वासाला पात्र राहून तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देण्याचं काम हे सगळेजण करतील। इथं कुणी जर दादागिरी गुंडगिरी दहशत करत असेल तर ती गुंडगिरी मोडून काढण्याचं पण काम आपण करू शकतो। मी महाराष्ट्रामध्ये सांगतो, ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी देखील असतात। त्याच्यामुळं असं कोणी समजण्याचं कारण नाही की आम्हाला पाहिजे तशा पद्धतीनं करू, हे आपण खपवून घेणार नाही। आणि त्याच्यामुळं माझ्या ह्या अमरावतीसारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे, एकमेकांच्यामध्ये एक आपलेपणाची भावना निर्माण झाली पाहिजे। ह्याच्यातून माझ्या अमरावतीच्या बाजारपेठेला उठाव येईल, ह्याच्यातून उद्योगपतींच्याकडं हे शहर एक चांगलं सर्वांना सामावून घेणारं शहर आहे, अशा प्रकारचा मेसेज द्यायला आपण जर यशस्वी झालो तर आपल्या पुढच्या पिढीचं एवढं कल्याण होईल की तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही। आणि म्हणून राहिलेल्या 4-5 दिवसात कुणी भडकवायला आलं तर भडकवू नका, डोकी शांत ठेवा। मी नेहमी सांगतो, एखादं उभं करायला अक्कल लागते, डोकं लागतं, विध्वंस करायला तिथं राख रांगोळी करायला फार अक्कल लागत नाही। आणि त्याकरता आपल्या सर्वांना
एक चांगल्या रस्त्याने नेण्याच्या करता आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करा आणि त्या 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीमध्ये उभ्या असलेल्या माझ्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करा अशी मी आपल्याला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. मी बरंच काही तुम्हाला देण्याच्या करता कबूल केलेलं आहे, परंतु आता काय घ्यायचं आणि कशा पद्धतीनं घ्यायचं हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये शांतपणे विचार करा. मी याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही जाती धर्माच्या लोकांच्या करता मग सर्व जाती सर्व धर्म सर्व पंथ सर्व प्रांत आणि भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन आम्हाला विकासाच्या वाटेने पुढे जायचं आहे आणि ते जाण्याच्या करता आपली सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे. आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना कष्टकरी शेतकरी आदिवासी मागासवर्गीय महिला वंचित दुर्बल घटकांच्या सह सर्वसामान्यांना देखील सोबत घेण्याचं आमचं काम सतत चाललेलं आहे. पुढेही ते चालू राहील याची ग्वाही आजच्या ह्या सभेच्या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.